भाई साहब, हंटर हंटर. बापरे, हा मला वाटतं खूप मोठा आहे. हे फुल करा, नायट्रोजनची हवा मोफत. म्हणजे नायट्रोजनची 5 रुपयाची हवा मारणारी टाकी फुल करायची. एक्सपेक्टेडली बॅटरी स्लो झाली कॅमेऱ्याची. आणि अपनी गाड़ी है, अपनी सर्विस भी. गाड़ी चला के मैं नहीं थका, बट ये बंदा पीछे बैठ बैठ के थक गया. ऊपर से रात भर सोए नहीं थे तो ऑब्वियस है थकना तो है ही. ॲक्च्युली एक सीन झाला. आम्ही हातखांब्यावरनं राईट घ्यायचं ते चुकून लेफ्ट घेतला आणि राजापूर मार्गे एक वेशीला जायचा रस्ता तो पकडला. हे मारुती मंदिर आहे शुभम. इथे महाराजांचा पुतळा आहे बघ. पुतळा म्हणजे पूर्ण हेच बनवलंय. आता हे माझे हॉस्टेलचे मित्र बघतील ना व्लॉग, त्यांना पण आठवेल सगळं. तिथे बघ, तिथे 1-2 नंबर खिडकी आहे ना, ती माझी रूम होती. इथून आहे ना आतमध्ये गेट आहे आणि तिथून कॉलेजच्या मागून आहे ना त्या साईडने खाली उतरून त्या गडग्यावरनं उडी मारून इथून बंक मारायचो आम्ही लोक. आता एक मस्त व्ह्यू आपण बघणार आहोत. ऍक्च्युली आपण पूर्णगडला आहोत आता. सगळ्या रील्स वरती सुद्धा याचे काही या लोकेशनचे काही छोटे छोटे क्लिप्स दिसतात. नाट्याला पोचलो फायनली 4:28. ही माझी शाळा. इथे मी 6वी ते 10वी शिकलो. चला निघूया इथून. अच्छा, हे बघा इथे लिहिलंय रत्नागिरी अजून 165 किलोमीटर आहे इथून. पोलादपूर 11. ओके, सो लेट्स गो. चला, आता हा स्ट्रेटच रस्ता आहे. इथून काय लेफ्ट राईट काहीच नाही आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये या कॅमेऱ्यामध्ये जो मेमरी कार्ड आहे ना, तो 128 जीबीचाच आहे. त्यामुळे थोडं जपून जपूनच काढतोय. आता इथं पोहोचलो ना की सगळं मोबाईल मध्ये घेतो आणि मग कॅमेऱ्यामधून डिलीट करून टाकतो. एवढं थांबलेलो पण पुन्हा एकदा मी वायझर क्लीन करायला विसरलो. ऍक्च्युली वायझर लावायची इच्छा पण होत नाही, कारण की थोडं वारा लागतोय ना, ते चांगलं वाटतंय. हा, इथे लेफ्ट साईडला पोलादपूर आहे, आमच्या मित्राचं गाव, गाण्याचं गाव. आमचा मित्र आहे गणेश, त्याचं गाव लेफ्ट साईडला. म्हणजे आता पोलादपूरला ऑलमोस्ट आपण पोहोचलोय. ओके, पुढे. अच्छा, ओके, मला वाटलं हे टनल आहे. हा पुढचा टनल आहे का? इथे पोलादपूरला कोणता टनल? बट नाही, टनल नाही, जस्ट फक्त अंडरग्राउंड आहे. ओके, वाव. ओ भाई साहब, हंटर हंटर. हंटर एक्सपल्स. हा हंटर होती. या रोडला जास्त रायडर्स नाही दिसले. मोस्टली सगळे लोणावळा वगैरेला गेले असतील रे. इथे एवढा लॉंग राईडला कोण येत नाही म्हणजे मोस्टली. शिमगाला वगैरे, शिमगाच्या टायमिंगला आलो असतो ना, होळीच्या वगैरे टायमिंगला, तर भेटले असते आपल्याला रायडर भरपूर. आणि त्या टायमिंगला गावी जाणारे लोक असतात ना. ओके, आता सर्व घाटघाटचा रस्ता सुरू होणार.
आता आपल्याला घाट्स वगैरे लागतील. हा आपण घाटच आहे. आता कोणता घाट आहे ते माहित नाही कारण एवढं फॅमिलियर नाही आहे मी या रोड सोबत. फर्स्ट टाइम सेल्फ राईड करतोय या रोडवरून. काय बोलतो? हा पिकअप आहे ना रे, पिकअप भेटलाय गाडीला म्हणून चालतंय. थोडा जरी पिकअप सुटला ना आता पण स्ट्रगल करते पाच्यावरती. थांब चौथा टाकायला लागेल वाटतं. नाही चढते, चढेल आरामात. एवढा काय मोठा घाट नाहीये. फक्त पेट्रोल जास्त खाईल. जास्त म्हणजे नॉर्मल पेक्षा थोडं जास्त. एक रायडर दिसला. लापरी पुढे तुला देतो. हा पुढे टनल आहे 500 मीटर वरती. हो शांतता. पुढे अजून लाईट्स लावले पाहिजे. बापरे हा मला वाटतं खूप मोठा आहे. चाललोय माझ्याच गावी पण कधी बाहेर रोड आलो नाहीये. आलो ते पण फक्त ट्रॅव्हल्सने. ते पण संध्याकाळी ट्रॅव्हल निघते, सकाळी पोहोचते. रात्रभर ट्रॅव्हलमध्ये झोपतो आम्ही बाबा. आणि जर ट्रेनने गेलो, मोस्टली नाही जात ट्रेनने कारण रत्नागिरीपासून आमचं गाव परत पुढे 50-60 किलोमीटर आहे. सो ते ट्रेनपेक्षा ते ट्रॅव्हल आम्हाला परवडते. ट्रेनने गेलो तरी पण काय हे सर्व तर नाही बघायला भेटत. पण इतकं माहिती आहे की आता खूप चेंज झालं आहे हे सर्व रस्त्यांची कामं झाल्यापासून. पहिले रस्ते खूप खराब होते इथले. सो एक टनल खतम. मला वाटतं एक 3 किलोमीटरचा टनल होता, 2.5 ते 3 किलोमीटरचा. हवा भरायला थांबलेलो इथे.
तरी फील झालंच मला, गाडी जेव्हा कमी मायलेज देत होती आणि थोडा पिकअपमध्ये प्रॉब्लेम होत होता तेव्हाच मला समजलं थोडी हवा कमी आहे गाडीमध्ये. सो आता इथून प्रॉपर भरून घेतली. भरली तेव्हा तोसुद्धा बोलला की कमी होती हवा म्हणून. सो आता प्रॉपर करून घेतली. सो आता निघू इथून. अजून चिपळूण इथून 20 किलोमीटर लांब आहे. सो बघू, आता इथे थांबलो होतो 10 मिनटं. सो बघू चिपळूणला थांबू मे बी किंवा नाही थांबू, डिपेंड करतं. चला तर इथून निघूया. चल बस. टाकी फुल करा, नायट्रोजनची हवा मोफत. म्हणजे नायट्रोजनची 5 रुपयाची हवा मारणारी टाकी फुल करायची. सो चला, अगेन आपण 66 वरती लागलो आहोत. चिपळूण 18 किलोमीटर आहे इथून. लेट्स सी, चिपळूणलाच थांबायला ट्राय करू डायरेक्ट, किंवा आता थांबायची गरज तशी वाटत नाही. सो मॅक्झिमम कव्हरच करून घेऊ इतकं जास्त. संगमेश्वर क्रॉस केलाय. ऑलमोस्ट एक 5-6 किलोमीटर झालं असेल संगमेश्वर क्रॉस करून. मागाशी जे लॉक बंद केला आय थिंक पोलादपूर नंतर, त्यानंतर काय पुन्हा शूट करताना आला, कारण की अनएक्सपेक्टेडली बॅटरी स्लो झाली कॅमेऱ्याची आणि टोटल 2 बॅटरी संपल्यात. आणि तिसरी मी एक इमर्जन्सीमध्ये ठेवली आहे, कारण मला रत्नागिरीचा काही शॉर्ट्स घ्यायचे आहेत. त्यासाठी वाटलं होतं एवढा लवकर बॅटरी संपेल, पण संपली आहे. मग त्यानंतर पुन्हा चेंज करणं मला कंटाळा पण आलेला, आणि परत चेंज केली असती तर मग पुन्हा असे व्ह्यूज होते ना की मग मी थांबवू शकलो नसतो स्वतःला ते शूट करण्यापासून. मग ते शूट करत बसलो असतो तर परत ही पण बॅटरी संपली असती. मला ती बॅटरी ठेवायची, म्हणून मग आता एक या आयफोनमध्येच, शुभमच्या आयफोनमध्येच शूट करतोय. ही आपली गाडी आहे, आपली चार्विस उभी. 11:15 आपण संगमेश्वरला पोहोचलो. आणि पूर्ण रस्त्याचा अपडेट बोलायचं झालं तर रस्ता एकदम मस्त आहे पूर्ण. म्हणजे मुंबई टू तुम्ही पूर्ण आतापर्यंत मी इथे आलोय, संगमेश्वर क्रॉस केलाय. रस्ता एकदम क्लीन आणि मस्त आहे. फक्त संगमेश्वरला आपला जो बस स्टॉप आहे ना, ST बस स्टॉप संगमेश्वरचा, तिथे फक्त ब्रिजचं काम चालू आहे म्हणून एक 2 किलोमीटर अंतरावरती थोडा रस्ता खराब आहे. फक्त 2 किलोमीटर पॅच खराब आहे. त्यानंतर पूर्ण रस्ता असाच आहे जसं मी तुम्हाला दाखवतोय. सो आता इथे सावलीत थोडं थांबलोय, जार्विसला आराम देऊया. आता गरमी पण खूप वाढली आहे आणि कंटिन्यू आय थिंक 135 किलोमीटर कंटिन्यू गाडी चालवतोय आम्ही. सो म्हटलं थोडा आराम देऊया. आणि बाकी थोड्या वेळाने मी परत बॅटरी लावतोच मोबाईलला, ह्याला कॅमेऱ्याला. रत्नागिरीचे शॉर्ट्स दाखवेल. चला भेटूया मग. तर मित्रांनो, आपण ऑलमोस्ट आता रत्नागिरीमध्ये पोहोचलो आहे. अजून एक 10 ते 15 किलोमीटर फक्त पुढे अजून रत्नागिरी आहे. आणि 12:51 झालेत. ॲक्च्युली मी पोलादपूर नंतर ते थोडा वेळ थांबलेलो तेवढंच, आणि त्यानंतर काही व्हिडिओ जास्त मी केलाच नाही. ॲक्शन कॅमेऱ्याने तर मी आता पोलादपूर नंतर आता व्हिडिओ करतोय, कारण की ऑलमोस्ट 2 बॅटऱ्या संपल्या आहेत आणि शेवटची उरली होती. सो ही एमर्जन्सीसाठी मी ठेवून दिली आहे, कारण मला रत्नागिरीमध्ये थोडं शूट करायचं आहे म्हणून, माझं कॉलेज वगैरे दाखवायचं आहे. सो त्यासाठी. तर नाहीतर आपण एक प्रॉपर जर न थांबता वगैरे आलो असतो ना, हळूहळू जरी ज्या स्पीडने आलो त्या स्पीडने, तरी पण 12 वाजता आपण रत्नागिरीमध्ये टच होतो. पण मध्येच आम्ही थांबलेलो, कारण की खूप टायर्डवालं झालेलं, गरमी पण खूप झालेली, आणि थोडं बोललो रेस्ट करू. कंटिन्यू काहीतरी मला वाटतं 135-140 किलोमीटर कंटिन्यू गाडी चालवली होती. सो थोडा रेस्ट केला आणि आता एक थोड्या वेळातच रत्नागिरी पोहोचतोय. सो आता मी जास्त काही शूट नाही करत, कारण बॅटरी वाचवणं गरजेचं आहे. सो रत्नागिरीमध्ये एंट्री केल्यावरती पुन्हा एकदा भेट. तर आता इथे कापडगावला थोडं थांबलोय रसवंती करूला. जास्त गरम होत आहे तर थोडा औषधाचा रस घेतो. इथे एका बाबांचं दुकान आहे, बाबा जेवत आहेत. त्यांना बोललो आरामात जेवा, काही घाई नाही, आणि मग तुमचं झालं की आरामात द्या.
जारविसला इथे पार्क केली है। जारविस और ये है शुभम। शुभम तो पूरा आड़वा हो गया, मतलब गाड़ी चला के मैं नहीं थका, बट ये बंदा पीछे बैठ बैठ के थक गया। ऊपर से रात भर सोए नहीं थे, तो ऑब्वियस है थकना तो है ही। इतना जारविस बेचारा, जारविस भी नहीं थका है, देख कितना शान से खड़ा है। बट ये चिंदी तो सो गया। अरे चिंदी पाठी बसून बसून तो थकला। बाबांचं दुकान, बाबा जेवतायत। ॲक्च्युली एक सीन झाला, आम्ही हातखांब्यावरनं राईट घ्यायचं ते चुकून लेफ्ट घेतला आणि राजापूर मार्गे एक वैशीला जायचा रस्ता तो पकडला। पण ॲक्च्युली मला रत्नागिरीला जायचं आहे, अशी लवकर लक्षात आलं माझ्या। आता एक 5-6 किलोमीटर आम्ही पुढे आलोय, तर 5-6 किलोमीटर पुन्हा युटर्न मारतो आणि हातखांब्यावरून मग टर्न घेऊन रत्नागिरीकडे वळतो। सो चला, तिथून राईट घ्यायचा होता। सो एक 6 ते 7 किलोमीटर आपण पुढे गेलो। जाऊ त्याचं समजू की त्या काकांकडे आपण ज्यूस प्यायला गेलेलो, त्या बाबांकडे असं समजू। आणि मग आम्ही पुन्हा रिटर्न आलो। ऍक्च्युली तिथून पण सगळं आपण गेलो असतो, पोचलो असतो राजापूर मार्गे वेशी, पण मला रत्नागिरी मार्गेच जायचं होतं, कारण की मला काही असं कॉलेज म्हणजे खूप वर्षांनी कॉलेजजवळ जायचं होतं। खूप वर्ष झाले कॉलेजजवळ गेलो नाही, सो बोललो एक ब्लॉगमध्ये कॉलेजला पण घेऊ आणि कॉलेज पण बघू खूप वर्षांनी। सो मला इथूनच जायचं होतं, म्हणून मी इथूनच पुन्हा रिटर्न आणली गाडी आणि पुन्हा या 166 वरून, नॅशनल हायवे 166 वरून गाडी टाकली। सो आता आपण जातोय। मला वाटतं एक इथून आता 10-12 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर असेल रत्नागिरी सिटी आतमध्ये। सो आता डायरेक्ट मी कॉलेजजवळ जाऊनच तुम्हाला भेटतो, किंवा त्याच्या अगोदर रत्नागिरीमध्ये एंट्री झाल्यावर कदाचित मी चालू करेल। आता आपण आलो आहोत मारुती मंदिर रत्नागिरी। हे मारुती मंदिर आहे शुभम, इथे महाराजांचा पुतळा आहे बघ। पुतळा म्हणजे पूर्ण हेच बनवलंय, पूर्ण किल्ल्यासारखं। आणि हे स्टेडियम आहे रत्नागिरीचं, इथे लेफ्ट साईडला। इथे मॅचेस वगैरे, हा हे काय लेफ्ट साईडला आहे, इंटरनॅशनल मॅचेस नाही होत, पण इथल्या अशा ज्या युट्यूबवरच्या वगैरे मॅचेस असतात माहिती आहे ना तुला, लोकल मॅचेस होतात तिथे। इथे राईट साईडला एक मॅगडी होता, बघू आता पण आहे का, कारण खूप चेंजेस झालाय, माहित नाही अजूनपर्यंत असेल का। आहे का, हा डॉमिनोज, सॉरी डॉमिनोज होता, हाय। इथे आम्ही यायचो कॉलेजला असताना, इथे यायचो, या हॉटेलला यायचो खायला। मेसचं जेवण नाही जायचं रे, मग असंच आम्ही मेसचं जेवण ना घ्यायचो, कोणाला तरी देऊन टाकायचो, आणि मोस्टली असंच बाहेरचं जास्तीत जास्त, किंवा बाहेरचं खायला पैसे नसेल तर जेवायचं नाही, पण ते मेसचं जेवण भेंडी खायचं म्हणजे जीवावर यायचं। आता येऊ आपण इथे कॉलेज जवळ, इथून आता लेफ्ट मारलं ना, इथे रत्नागिरी सिटी हॉस्पिटल आहे पुढेच। वाव, असं एकदम ते दिवस आठवले 10 वर्षापूर्वीचे। आता इथे हॉस्टेलला माझ्या काकांची मुलगी राहते, आता माझ्या काकांची मुलगी राहते इथे हॉस्टेलला, पण तिची आता परीक्षा संपलीच होती, आता नाही इथे, परवाच लास्ट पेपर होता तिचा, नाही तिला भेटलो असतो। हा बाई, हा मग काय झालं भेटायला। इथून लेफ्ट, हे समोर हॉस्पिटल आहे रत्नागिरीचं, सिटी हॉस्पिटल। हा एकदम वेगळं फील होतंय रे,
असं वाटतंय की यार परत त्या दिवसात आलो. इथे आम्ही यायचो काय पण खायला फिरायला किती मजा केली माहिती आहे हॉस्टेलमध्ये. सिगरेट बिगरेट नाही प्यायचो मी ना पित आता पण मजा करायला रे. आता हे माझे हॉस्टेलचे मित्र बघतील ना व्लॉग त्यांना पण आठवेल सगळं. इथे माझा क्लास होता लेफ्ट साइडला आणि हा बघ ग्राउंड. हा समोर कॉलेज आहे दिसतोय का. हे माझं कॉलेज आणि हा समोर ग्राउंड. इथे आम्ही खेळत असायचो नुसतं इकडेच पडलेलं असायचं ग्राउंड मध्ये. सो हे समोरचं कॉलेज आणि हे हॉस्टेल लेफ्ट साइडला आहे बघ. हे बघ हा हॉस्टेल आहे पण आता इथे लेडीज लोकांना ठेवलंय आणि मला वाटतं मुलांना तिथे शिफ्ट केलंय कारण मला वाटतं तिथे काम चालू आहे गर्ल्स हॉस्टेलचं त्यामुळे. आणि माझी रूम कोणती होती माहितीये का. तिथे बघ तिथे 1-2 नंबर खिडकी आहे ना ती माझी रूम होती 12वी मध्ये आणि 11वी मध्ये त्या साईडला होती. इथे पूर्ण 2 वर्ष घालवलीत मी. दिसतंय काय माहिती कॅमेऱ्यामध्ये. चल एकदा कॉलेज जवळ जाऊ नंतर प्रॉपर शूट घेऊ. ही लायब्ररी इथे आम्ही अभ्यास करायला जाईल. ही लायब्ररी इथे आणि इथे लॉ कॉलेज आहे समोर. आणि तुला बोललो ना कटवाडा फेमस होता जो मी कॉलेजला जायच्या आधी खायचो ते दाखवतो. ते इथे बघ हे ना माऊली वडापाव यांच्याकडेच पडलेलो असायचो आम्ही खाण्यासाठी. आता बंद आहे कारण ते कॉलेज चालू असतं तेव्हा चालू असायचं. आणि आम्ही बंक कुठून मारायचं माहितीये का. इथून आहे ना आतमध्ये गेट आहे आणि तिथून कॉलेजच्या मागून आहे ना त्या साईडने खाली उतरून त्या गडग्यावरून उडी मारून इथून बंक मारायचो आम्ही लोक. कारण इथून समोर ना सिक्युरिटी असायचं ना आणि सिक्युरिटी थोडी सोडणार आहे. हे आमचं गोगटे जोगळेकर महाविद्यालय. थांब कुठे लावू गाडी. हे कॉलेज इथून आतमध्ये एंट्री होती. हा तुला एवढंच दिसतंय मेन बिल्डिंग आहे ना अशी मागे पूर्ण मोठं कॉलेज आहे. आणि हे तर फक्त 11वी 12वी आणि ते तुला तिथे दाखवलं ना हे पूर्ण हा जो एरिया आहे ना हा पूर्ण कॉलेजचाच एरिया आहे. सगळ्यात मोठं कॉलेज आहे इकडचं आहे. हे मागे त्या साईडला पण इथे 11वी 12वी माझी इथे होती ह्या बिल्डिंग मध्ये. आणि हे आता वाढवलं वाटतं. हा वाढवलंय बघ. हे गर्ल्स हॉस्टेलचं आता काम चालू आहे म्हणून आता इथे बॉईज लोकांना ठेवलंय कारण की कामगार वगैरे असतात ना. आणि तिथे तो बॉईज हॉस्टेल होता ना आमचा तिथे तर गर्ल्स लोकांना शिफ्ट केलंय. इथे झरी विनायक गणपतीचं मंदिर आहे आणि
आपण इथे भाटिया बीचला थांबलेलो. इथे श्री विनायक मंदिर आहे इथे. आणि हा बीच बघून शुभम तर खूप खुश झाला आहे. तो पहिल्याच दिवशी एवढा आनंद झाला आहे. अजून खूप दिवस बाकी आहेत. अजून तर खूप काही बघायचं आहे भाई कोकणामध्ये. इथं सुरुवात आहे, ट्रेलर आहे सुरू. आता आपण इथून अजून 50 किलोमीटर लांब आहे आपलं घर. सो आता निघू आणि जास्त कुठे थांबूया नको. खूप टायर्ड झालो आहे. झोप पण येते. सो आता घरी जाऊ डायरेक्ट झोप. मग तिथे जाऊन मी लॉग पण एड करेन. आणि अजून काही मध्येच काही सीन्स आहेत ते तुम्हाला दाखवेनच मी. हां, आता एक मस्त व्ह्यू आपण बघणार आहोत. ॲक्च्युली आपण पूर्णगडला आहोत आता. हा पूर्णगडचा ब्रिज आहे. हा, संध्याकाळचा काय व्ह्यू वाटतो इथे. तुम्ही राईट साईडने गाडी नाही चालवू शकत, तुम्हाला दाखवलं असतं. इथे पण हे मंदिर आहे मस्त. मंदिर इथं मस्जिद आहे. संध्याकाळचं खूप छान वाटतं इथे. पण आता सुद्धा काही कमी नाही वाटत. आता पण खूप छान वाटतंय. मग शुभम कसं आहे? संध्याकाळी कसं वाटेल इथे? पुढे संध्याकाळचं कसं वाटेल इथे? संध्याकाळवर सकाळी सो हा आहे पूर्णगड. खूप साऱ्या रील्सवरती सुद्धा याचे काही या लोकेशनचे काही छोटे छोटे क्लिप्स दिसतात. जे ब्लॉगर्स किंवा रील स्टार्स, जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत ते लोक टाकतात. काही शॉर्ट तिथले असतात. तिथले काही वरचे. छान आहे. बघ समुद्र. सेम आहे ना शुभम? असं मगाशी बघितलेलं. तू इथल्या पण रील्स बघितल्या असशील. वरून खाली येताना गाडी दिसते बघ, आणि हा समोरचा व्ह्यू दिसतो. आणि हा संध्याकाळचा जेव्हा सूर्य आता खाली येईल ना, तेव्हा पूर्ण तांबडं तांबडं होतं ना, त्यावेळी वरून इथून आहे ना येताना अजून भारी वाटतं. तू रील्स वगैरे वरती बघितलं असशील तू. अब मागे कुठे जरा हाच आहे तो व्ह्यू. आता तुम्हाला समजलं असेल की रील्सवरती हा व्ह्यू खूप वेळा खूप जणे बघितला असेल. आता सूर्य जेव्हा खाली येईल ना, काय बोलतात, सूर्यास्ताच्या वेळी,
त्यावेळी पूर्ण असं तांबडं तांबडं होईल ना, त्यावेळी हा जो व्ह्यू वाटतो ना, एक नंबर वाटतो. हां, सो ही आपली जार्विस पूर्ण खराब झाली आहे. पूर्ण धूळ माती बसली याच्यावरती. आता उद्या एक काम, आजचं काम होतं साफ करणं. आजचं काम होतं हिला मुंबईवरून गावी आणणं. आता उद्याचं काम आहे हिला साफ करणं. सो आपली जार्विस उभी आहे इथे आणि खूप भारी वाटते इथे हिला असं बघून. जार्विस आणि हा व्ह्यू मस्त. नाट्याला पोचलो फायनली 4:28 आणि आता जातोय जैतापूर मार्गे डायरेक्ट आपलं गाव कुवेशी. टोटल गाडीने मुंबईपासून इथे नाटेपर्यंत पोहोचेपर्यंत 405 किलोमीटर कंप्लीट केले. 405 किलोमीटर आपण चाललो आणि त्यात जो एव्हरेज निघाला आहे तो आहे 48चा, जो की खूप चांगलाच आहे ऑब्व्हियसली, कारण विथ पिलियन विथ 2 हेवी बॅग्स 48 आला. तर मी जर सोलो आलो असतो ना तर मला वाटतं आरामात 52 53 कदाचित 55 पण भेटू शकला असता इफ इतकं वजन नसतं तर, कारण की पिलियन आहे प्लस 2 हेवी बॅग्स आहेत प्लस घाट पण काय कमी नव्हते. सो खूप चांगला एव्हरेज दिला 48चा. आता अजून मॅक्झिमम 10 किलोमीटर, 10 कुठे 4 5 6 किलोमीटर, जास्तीत जास्त 5 ते 6 किलोमीटर. मग आपण आमच्या घरी पोहोचणार. स्पीड ब्रेकर्सने हैराण केलंय. पहिलं शुभम आहे ना इथे, आता ब्रिज वरून आपण जातो ना जैतापूर ब्रिज, हा ब्रिज पहिला नव्हता. मग तेव्हा आहे ना इथून तिथे जायला ऑप्शनच नव्हता होडीशिवाय. मग होडीतून इथून तिथे जायला लागायचं. हा ब्रिज नव्हता ना तेव्हा, इथून तिथे जायला होडीत, म्हणजे नाटे तू या साईडला जैतापूर साईडला जायला तुला होडीशिवाय काय पर्याय नव्हता. मग नंतर हा ब्रिज मला वाटतं आय थिंक 2007-8 झाला वाटतं, नक्की आता आठवत नाही, पण त्याच टायमिंगला झालंय. आता ब्रिज आहे म्हणून आपण NH66 करून आलो, नाही तर आपला ऑप्शनच नव्हता. आपल्याला तिकडनं 48ने जावं लागलं असतं, किंवा इथून होड्या असायच्या, त्या होड्या बाईक टाकून न्यायच्या. हा न्यायच्या असं मला ते आठवतंय. हा न्यायच्या 1-2 बाईक तर आरामात, मोठ्या असायच्या ना. आता तुला माझी शाळा दाखवतो. आता आलो तर दाखवतो चल. बापरे एवढा खराब झाला रस्ता इथे. हे बघ शुभम, ही माझी शाळा
इथे मी 6वी ते 10वी शिकलो. हा, आणि 1ली ते 6वी दुसरी तिकडे माझ्या गावात आहे, तिकडे शिकलो. ती पण दाखवेल तुला नंतर. आता फक्त जस्ट एक इथेच होती या इथे नाटे वगैरे या एरियामधल्या जितक्या पण शाळा आहेत ना, त्या बोर्ड एक्झाम इथेच होतात, कारण मेन सेंटर हाच आहे. ही माझी शाळा, ती 10वीपर्यंत शिकलो. आता नाही, नंतर येऊ आपण. मला हे शूट करायचं आहे आतमध्ये जाऊन, परमिशन घ्यावी लागेल. हां हां, तीच परमिशन घ्यावी लागेल. आता सध्या खूप थकलो आहे, आता जाऊ पहिलं घरी. इथे नको, चल वरती चल. कशी आपली शाळा? तुला जाऊ दे आता, मी ब्लॉगमध्ये बोलत नाही, सोड. इथे आम्ही चालत यायचो. आता बघ किती लांब आहे ते. फक्त ना पावसाळा संपला ना की सायकल घेऊन यायचो. सायकल होती आमच्याकडे, पण ते पण सायकल पण आम्ही नेहमी नाही आणायचो. कधी कधी कंटाळा आला ना सायकल आणायचा. सायकल आणायचा कंटाळा काय यायचा, कारण आमच्या तुला दाखवतो नंतर, एक चढण आहे रे, तो लय बेकार आहे. त्यामुळे कधी कधी तो चढण आहे ना, सायकल चढवायला जाम वैताग यायचा. मग त्यापेक्षा चालतच यायचो आम्ही. आणि आजकालची पोरं भेंडी एवढे इकडून तिकडे चालायला एवढी नाटकं करतात. आम्ही एवढं लांब चालत यायचो, रोज डेली चालत यायचो, चालत घरी जायचो. आणि सायकल आणल्या ना की सायकल लावायचा स्पॉट आमचा इकडे होता. इकडे सायकल लावायचो आणि इकडनं मग खाली चालत जायचो, कारण की इकडनं परत खाली सायकल नेली तर परत येताना तुला चढवायला लागेल. त्यापेक्षा इकडे सायकल लावायचो, खाली चालत जायचो, येताना वरती यायचो चालत, सायकल घ्यायचो आणि इकडनं घरी. हा, नाही लॉक असायचं ना सायकलला. हा, सायकल आपल्या सायकल कशी असते सायकल. आईच्या गावात. हा, इथे खाली होळी गाव. मी सगळी धूळ गेली आतमध्ये. हेल्मेटची पूर्ण वाट लागली. हेल्मेट काय, पूर्ण गाडी म्हणजे सगळ्याचीच, सगळं साफ करायला लागणार आहे. कॅमेऱ्याची पण वाट लागली. डोकं दुखायला लागलं. सो फायनली आपण इथे आलोय. इथून काय 2 मिनिटात खाली माझं घर. तर इथेच मी व्लॉग संपवतो. अजून टोटल 409 किलोमीटर झालंय. अजून एक 1.5 किलोमीटर समजा, म्हणजे 410 किलोमीटरची टोटल ट्रिप होती. आता खाली उतरलं की डायरेक्ट घरी. सो आता मी बंदच करतो व्लॉग. हां, आणि यापुढे पण माझे काही व्लॉग्स, मिनी व्लॉग्स येतील. पूर्ण मोठे व्लॉग तर नाही येणार, काही मिनी व्लॉग्स येतील आणि रील्स येतील, कारण की पूर्ण कोकण ट्रिप करायचा प्लॅन झाला आहे. सो चांगले चांगले व्ह्यूज, रील्स तुम्हाला बघायला भेटतील. बाकी आता इथेच स्टॉप करतो.